संगमनेरचे कत्तलखाने विधानसभेच्या सभागृहात, पोलीस अधिकारी सभागृहाच्या रडारवर, खाकीशी कर्तव्याशी प्रतारणा, आमदार अमोल खताळ यांनी वेधले लक्ष। पोलिसांनी प्रामाणिक इच्छाशक्ती जागृत ठेवली तर कुठलाही गुन्हा रोखता येऊ शकतो। तिथे संगमनेरसारख्या शहरातील गोवंश कत्तलखाने उद्ध्वस्त करणे म्हणजे मोठी बाब नाही, हे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी कृतीतून दाखवून दिले होते। जमजम कॉलनीत घुसून मिटके यांनी उद्ध्वस्त केलेले कत्तलखाने आज पुन्हा जोमाने सुरू आहेत। केवळ सुरूच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, असा काहीसा संशय निर्माण करणारा मुद्दा विधिमंडळात झालेल्या चर्चेतून येतोय। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभा कामकाज सुरू असताना संगमनेरचे कत्तलखाने आणि पोलिसांची भूमिका यावर प्रश्न विचारला। बदलापूरमध्ये जसं झालंय तेच आरोपी रिपीट झाले, तसंच संगमनेरमध्ये सुद्धा झालं होतं। तर या बाबतीत मी प्रश्न केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना जी अधिकाऱ्यांनी माहिती दिली का एमपीडी अंतर्गत एकावरती कारवाई केली, त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। माझं असं मंत्री महोदय आपल्याला विनंती राहील का अधिकारी सुद्धा ज्यावेळेस आपल्याला उत्तर पाठवता ते चुकीचं उत्तर पाठवता, मी ती मागणी केली आहे का ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती पाठवली त्यांच्यावर काय कारवाई करणार, आणि ज्या हद्दीमध्ये गोवंश कत्तलखाने सर्रास सुरू आहे तेथील पोलीस अधिकाऱ्यांना आपण जबाबदार धरून त्यांच्यावरती काही कारवाई करणार का? या प्रश्नावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेले उत्तर मजेशीर आहे। अध्यक्ष महोदय, सदरचा प्रश्न बदलापूरकडचा आहे, परंतु सामान्य सदस्य अमोलजी खताळ यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या भागामध्ये इथे प्रश्न मांडला आहे। नक्कीच तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली याची माहिती, याची चौकशी करण्यात येईल, माहिती घेण्यात येईल। आणि जे मगाशी मी उल्लेख केला की रिपीट ऑफेंडर्स जे आहेत आपल्याला कायद्यात ती बदल करावे लागेल, कायद्यात तो बदल करावा लागेल। आता रिपीट ऑफेंडर्सना तशी कुठली कडक कारवाई आपण करू शकत नाही आहोत, कायद्यात ती तरतूद नसल्यामुळे नक्कीच आपण ती कायद्यात तरतूद आपण लवकरात लवकर करू। आणि रिपीट ऑफेंडर्सना कडक शिक्षा करण्यासाठी म्हणजे आपण आता 5 वर्षाची आहे, रिपीट ऑफेंडर्सना आपण 10 वर्ष आपण करायचा विचार आपण करतोय। आपल्याकडे देखील जे काही तिथे अनधिकृत कत्तलखाने असेल किंवा जी काही गोहत्या होत असेल ती थांबवण्याकरता तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ते तिथे निर्देश दिले जातील। वास्तविक गृह राज्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर मजेशीर तर आहेच, पण वास्तवाला धरून नाही। ज्यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संदर्भात देखील हिंदुत्वाचे पुरस्कर्ते गृह राज्यमंत्री चकार शब्द बोलले नाहीत। विद्यमान कायद्याने देखील गोवंशाची तस्करी, हत्या आणि मांस वाहतूक विक्री करणाऱ्या नराधमांच्या मुसक्या बांधता येऊ शकतात, मात्र त्यासाठी हवी प्रामाणिक इच्छाशक्ती। इच्छाशक्ती संपली तिथे कर्तव्याचे भान कसे राहणार? ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर।